सन्माननीय रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आदरणीय सोळंके साहेब, आपल्या कार्यक्षेत्रातील मौजे माळवंडी या गावामध्ये गेल्या 19 तारखेला त्याच गावातील गुंड प्रवृत्तीचे अपप्रवृत्तीचे नामे संदीप रामदास कड आणि एक चव्हाण श्रीराम सखाराम चव्हाण व इतर अशा मंडळींनी संगनमताने जातीय द्वेषातून नामे वामन काशीराम येंगळ यांची संगनमताने हत्या केलेली आहे. हत्या केल्याच्या नंतर त्या प्रेताचे कपडे बदलण्याचा प्रकार झाला, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणामध्ये हा जो निर्दयी खून करण्यात आलेला आहे, या खुनामध्ये अजून त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपीबरोबरच या प्रकरणाचा विचारणा करण्याचा जे प्रकार आहे, तर या ठिकाणी जो घटना घडली तर घटनास्थळ घटनास्थळ बदललं गेलं. पंचनामा ज्या ठिकाणी घटना घडली तिथून प्रेत हलवल्या गेलात, दुधाला नेण्यात आलं, तिथंच त्या ठिकाणी मूर्त घोषित केलं. मूर्त घोषित केल्याच्या नंतर बुलढाण्याला विच्छेदनगृहामध्ये नेल्याच्या नंतर संबंधित डॉक्टरांनी वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा बनवाबनवी किंवा जो प्राथमिक जो चौकशी अहवाल आहे, कारण जो मयत आहे ज्याचा खून झाली, हत्या झाली, त्याच्या डोक्याला प्रचंड खोलवर अशी जखम होती, मार लागलेला होता, संपूर्ण अंगावर ह्या जखमा होत्या, संपूर्ण त्या जखमेतून रक्त वाहत होतं. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला त्या खून केल्याच्या नंतर त्याचे कपडे बदललेत आणि त्या प्रेताला गाडीवर टाकल्याच्या नंतर ओढत फरफटत ज्या रस्त्यानं आणलं, तर मयताची म्हणजे वामन येंगड यांचे पायाची जी बोटं आहेत ही बोटंसुद्धा रक्तबंबाळ झालेली होती. अशा या प्रकरणामध्ये हे प्रकरण आपल्या हद्दीतील मौजे माळवंडी गावामध्ये घडलं. याच्यामध्ये वर्ग दाखल झाला, परंतु हे प्रकरण इतर सामान्य प्रकरणामधलं नाही, दुर्मिळातील दुर्मिळ असं प्रकरण आहे. यापूर्वीसुद्धा वामन येंगड यांच्यावर संबंधित जे आरोपी आहेत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने घातपात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नव्हतं. मात्र दुर्दैवाने गेल्या 19 तारखेला त्याचा खून झाला आणि या खून प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाकडून जे आरोपी आहेत, जे दोषी आहेत, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर उचित गुन्हे दाखल केल्या जातील. डॉक्टरांविरुद्ध सुद्धा गुन्हे दाखल केल्या जातील, त्यांच्या विरुद्ध सुद्धा कार्यवाही केल्या जाईल. अशा पद्धतीचं आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांच्या वतीनं, विविध संघटनांच्या वतीनं आज या निवेदनाच्या माध्यमातून या येंगड परिवाराची आपण रितसर फिर्याद घ्यावी, त्यानुसार कार्यवाही करावेत आणि योग्य कार्यवाहीसाठी आम्हाला लोकशाहीच्या सनस्थिर मार्गानं प्राथमिक जी स्टेज आहे, तर पहिल्या स्टेजला या प्रकरणामध्ये जी आंदोलनाची तीव्रता आम्ही राज्यभर वाढवणार आहोत, तर पहिल्यांदा उद्यापासून या निवेदनाच्या माध्यमातून कार्यवाही मागत असताना योग्य कार्यवाही व्हावी. त्या कार्यवाहीसाठी आम्ही आपल्या रायपूर पोलीस स्टेशनच्या समोर आम्ही उद्याला शेकडो समाज बांधव या प्रकरणामध्ये उचित न्याय मिळावा याच्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलनाला प्रारंभ करतो. आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतोय की दोषी विरुद्ध, आरोपी विरुद्ध, डॉक्टरांच्या विरुद्ध कठोरात कठोर शक्य तेवढा लवकरात लवकर कार्यवाही करावी, जेणेकरून या पीडित परिवाराला न्याय मिळेल. अशा पद्धतीची अपेक्षा आम्ही आपल्याकडनं करतो. आम्ही सर्वांच्या वतीनं प्रकरणामध्ये योग्य कार्यवाहीसाठी निवेदन सादर करतो. फोटो घ्या.